ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपलं स्वागत आहे. आपण सुरू केलेली आहे सिरीज महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने आणि आज आहे दिवस 8वा. आज बघत आहोत ठुशी. आपल्या या महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने ह्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत कर्णफुले बघितली. आपण 6 डिझाईन्स बघितली कर्णफुलांची. त्यानंतर आपण बांगड्या बघितल्या. बांगड्यांची सुद्धा आपण 3 डिझाईन्स बघितली. बाजूबंद बघितला आणि आपण सुरू केलेला आहे ठुशी. तर ठुशीमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आपण बघू शकतो. म्हणूनच आपण ठुशीचा जो कालचा प्रकार बघितला त्याला आपण बेसिक ठुशी म्हटलं. अतिशय बेसिक शेप वापरून आपण कालची ठुशी तयार केली होती. आजपासून आपण त्यांचेच वेगळे वेगळे डिझाईन्स बघणार आहोत. तर आज आहे पार्ट 2 ठुशी. आपण सुरुवात केलेली आहे आपल्या बेसिक ठुशीपासून. आपण दोरा जोडून घेतलेला आहे गाठ मारून आणि आपण आता घेतलेला आहे आपला 2 मिलीमीटर साईजचा सोनेरी मणी. हा जो सोनेरी मणी आहे तो आपण फुलाच्या मध्यभागी प्लेस करणार आहोत. तर त्यासाठी आपण सुई ही अपोजिट बाजूच्या मोत्यामधून बाहेर काढली आणि असा आपला हा गोल्डन मणी मध्ये फुलाच्या मध्ये आपण फिक्स केलेला आहे. आता ह्याला सुद्धा अजून मजबूती आणण्यासाठी बाजूच्या मोत्यांमधून आपण सुई काढून घेतलेली आहे आणि असं तयार झालेलं आहे आपलं एक फूल तयार. असेच गोल्डन मोती आपल्याला पूर्ण ह्या साखळीमध्ये फुलांच्या साखळीमध्ये लावायचे आहेत. तर आपण अजून दुसरा मोती घेतला आणि ह्यावेळेस आपल्याला पुन्हा ह्या फुलाच्या मध्ये हा मोती प्लेस करायचा आहे. तर आपण ज्या बाजूनी सुई सुरुवातीच्या मोत्यामध्ये टाकली होती त्याच बाजूनी सुई पुन्हा टाकत आहोत. दरवेळेस आपण सुईमध्ये एक मोती घेणार आणि ती सुई पहिल्या मोत्यातून ज्या दिशेने टाकली त्याच दिशेने दुसऱ्या मोत्यातून आपण टाकणार आहोत अपोजिट साईडच्या. तर दरवेळेस आपण हेच लक्षात ठेवणार. आपण मोती घेणार सुईमध्ये आणि आपली तीच दिशा पकडून त्याच्या अपोजिट साईडच्या मोत्यातून ती सुई आपण बाहेर काढणार. असं केल्याने आपली एक गोल्डन मण्यांची लाईन त्या फुलांच्या मध्ये तयार झालेली आपल्याला दिसत आहे. असे गोल्डन मणी आपण पूर्ण लाईनभर लावून घेणार आहोत आणि आपली ही ठुशी अजूनच सुंदर दिसायला सुरुवात झालेली आहे. आपला हा मणी जो आपण लावत आहोत तो 2 मिलीमीटर साईजचा आहे. पूर्वीच्या काळात ठुशी ह्या मेणाने भरलेल्या सोन्याच्या मण्यांपासून तयार केली जायची. त्या काळात मुख्यतः उच्चभ्रू स्त्रिया हा दागिना वापरायच्या आणि वधूच्या दागिन्यांमधला अविभाज्य असा हा दागिना असायचा. आजकाल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशी बघतो. मोत्यांच्या ठुशी हा त्यातलाच एक प्रकार आहे. तर आपला सोनेरी मणी सगळ्या फुलांमध्ये लावून झालेला आहे. आता या ठिकाणी आपण गाठ मारून दुसरा धागा जोडून घेतला आहे कारण आपला धागा तो पहिला होता तो संपला होता. नायलॉनची वायर यूज करत आहे मी या ठिकाणी. डबल वायर घेतलेली आहे आणि आता आपण घेत आहोत 3 मिलीमीटर साईजचे सोनेरी मणी. तर आपण सुई एका मोत्यातून बाहेर काढून घेतली आणि त्या सुईमध्ये घेतलेला आहे 3 मिलीमीटर साईजचा सोनेरी मणी. हा मणी आपल्याला ह्या 2 मण्यांच्या मध्ये प्लेस करायचा आहे. अगदी सरळ सरळ लाईनमध्ये आपण सुई टाकणार यावेळेस. दरवेळेस एका मण्यातून सुई बाहेर काढणार. सुईमध्ये एक सोनेरी मणी घेणार आणि त्याच्या समोरच्याच मोत्यामधून सुई पुन्हा बाहेर काढणार. सरळ लाईनमध्ये आपण सुई बाहेर काढत आहोत यावेळेस. तर अशी सरळ सरळ लाईनमध्ये सुईमध्ये प्रत्येक वेळेस सोनेरी मणी घेऊन आपण हा पूर्ण सर्कल कंप्लीट करणार आहोत. पूर्ण राऊंडमध्ये आपण ही सोनेरी मणी देत आहोत आणि साईज आपली आहे 3 मिलीमीटर. आपण साईज कोणती वापरतोय ह्या ठिकाणी मण्यांची त्यावरून सुद्धा ठुशीचं डिझाईन ठरतंय. आपल्याला ही ठुशी अशी प्लेन ठेवायची आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या साईजचे मणी वापरलेले आहेत. एक साईज 3 मिलीमीटर आणि दुसरी साईज आपण घेतली 2 मिलीमीटर. मध्ये जी फुलांचा मध्यभाग आहे त्या ठिकाणी मधल्या लाईनला आपण 2 मिलीमीटरचे मणी वापरले
आणि ही बाहेरची जी लाईन आहे आपली, बाहेरच्या लाईनला आपण 3 मिलीमीटर वापरणार आहोत. म्हणजे ह्याचा जो राऊंड येणार आहे तो थोडा आकाराने मोठा राऊंड तयार होणार आहे. आणि ह्याच्या सगळ्यात आतली जी लाईन असणार आहे, आतला जो राऊंड आहे, त्या ठिकाणी आपण 2 मिलीमीटरचे मणी वापरणार आहोत. असं केल्याने आपोआपच आपल्या ह्या ठुशीला एक गोलाकार येणार आहे, कारण आपण वेगवेगळ्या साईजचे मणी वापरलेले आहेत. आणि आपले जे पांढरे मोती आपण या ठिकाणी वापरलेत ते 4 मिलीमीटर साईजचे आहेत. तर असे 3 साईज आपण वापरत आहोत. 2 मिलीमीटरचे सोनेरी मणी, 3 मिलीमीटरचे सोनेरी मणी आणि 4 मिलीमीटर साईजचे आपले पांढरे मोती. तर असं राऊंड करत करत आपण बाहेरचा एक राऊंड करणार आहोत. आपल्या या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये आपण रोज नवनवीन डिझाईन्स टाकत आहोत मोत्यांच्या दागिन्यांचे. मागचे व्हिडिओ जर आपण बघितले नसतील तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या शेवटी टाकत आहे. मागचे डिझाईन्ससुद्धा बघून घ्या. हे सगळे डिझाईन्स वापरून आपण घरच्या घरी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. मोत्यांचे दागिने बनवून आपण ती वेगवेगळ्या दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन विकू शकतो. तर हे सगळे डिझाईन्स त्या आपण ज्या लिंक देणार आहोत ह्या व्हिडिओच्या शेवटी त्यामधून बघून घ्या. आता आपला सर्कल पूर्ण झालेला आहे बाहेरचा. आपण बघू शकता ह्याला आपोआपच एक गोल शेप तयार झालेला आहे. आता आपल्याला आतल्या बाजूचा सर्कल सुद्धा असाच पूर्ण करायचा आहे, मात्र मोत्याची साईज आपण घेणार छोटी. 2 मिलीमीटर साईजचे मोती आपण ह्या ठिकाणी वापरत आहोत. पण ती लाईन सुरू करायच्या आधी आपण इथे एक गाठ मारून घेतलेली आहे, म्हणजे आपला जो प्रत्येक लाईन सिक्युअर राहते. प्रत्येक लाईनला आपण एक एक गाठ मारून घेतो. तर अशा प्रकारे गाठ मारून आपण आपली शेवटची लाईन सिक्युअर केली आणि आपला जो धागा आहे तो आपल्या आतल्या लाईनमध्ये काढला, सुई मोत्यांमधून पास करून, आणि सुईमध्ये घेतलेला आहे 2 मिलीमीटर साईजचा छोटा मणी, गोल्डन सोनेरी मणी घेतला. आणि अशी आपल्याला लाईन पूर्ण आतली कंप्लीट करायची आहे. तर एका सुईतून आपण मणी टाकून ती सुई एका मोत्यातून बाहेर काढली आणि पुन्हा त्या सुईमध्ये घेतला एक छोटा 2 मिलीमीटर साईजचा मणी आणि समोरच्या दुसऱ्या मण्यातून, पांढऱ्या मोत्यातून आपण ती सुई बाहेर काढली. असं करत करत पूर्ण राऊंड आपण कंप्लीट करणार आहोत. असेच वेगवेगळ्या प्रकारचे मोत्यांचे दागिने जर आपल्याला आवडत असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि रोजच नवनवीन दागिने बघण्यासाठी रोजच ओखास क्रिएशनला व्हिजिट करा. तर आपण असे एक एक मणी टाकत हा राऊंड पूर्ण करत आहोत. ठुशीचा पार्ट 1 आपण काल बघितला. त्यामध्ये आपण बेसिक ठुशी तयार केली. बेसिक शेप वापरून फुलांचा बेसिक शेप आपण वापरला होता. आता ह्या पुढच्या भागांमध्ये ठुशीचे वेगवेगळे डिझाईन्स आपण बघणार आहोत. तर त्या डिझाईनपैकीच हे पहिलं डिझाईन आपण तयार केलं आहे आज. अतिशय रॉयल लुक येत आहे आपल्या बेसिक ठुशीला ह्या सोनेरी मण्यांमुळे. आणि आपण वेगवेगळ्या साईजचे मणी वापरल्यामुळे त्याला आपोआपच एक राऊंड शेप येणार आहे, जो की गळ्याभोवती व्यवस्थित बसणार आहे राऊंड शेपमध्ये आपला हा दागिना. आणि ठुशी हा दागिना आपण मुख्यतः नथ किंवा कोल्हापुरी साजसोबत वापरणारा हा दागिना आहे. महाराष्ट्रीयन चोकर असं ह्या दागिन्याचं नाव आहे, कारण गळ्याभोवती हा दागिना आवळून बसतो आणि त्यासाठीच ह्याला दोरी लावलेली असते. पण ह्या ठिकाणी आपण वापरण्याच्या सोयीसाठी हुक लावलेला आहे, ज्याने की आपल्याला रोजच्या वापरासाठी हुक असल्यामुळे वापरणं सोपं जातं. तर हा राऊंडसुद्धा आपण पूर्ण करून घेत आहोत. कमेंटमध्ये लिहा आपल्याला पुढच्या भागांमध्ये कोणता दागिना बघायला आवडेल ते. आजचं हे डिझाईन तयार करण्यासाठी आपण जो बेसिक ठुशीचा प्रकार वापरला त्याचा व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक देत आहोत. तर ते सुद्धा बघून घ्या, म्हणजे आपण आजच्या डिझाईनसाठी जी ठुशी वापरली ते कसं तयार झालं हे आपल्याला कळेल. तर असा आपण पूर्ण राऊंड आतला कंप्लीट करत आहोत. हा ठुशी हा जो दागिना आहे तो 17व्या शतकात महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे उदयास आलेला दागिना आहे. आणि ह्या दागिन्यांमध्ये पुण्याच्या सोनारांनी
तारकाम आणि कुंदन वापरून वेगवेगळे डिझाईन्स इंट्रोड्यूस केले. तर असेच वेगवेगळे डिझाईन्स आपण ह्या ठुशी ह्या सिरीजमध्ये बघत आहोत. हे आहे आपलं बेसिक डिझाईन नंतरचं पहिलं डिझाईन. अतिशय सोप्या इझी पद्धतीने आपण हे सगळे डिझाईन दाखवणार आहोत. अगदी घरी जे आपल्याकडे अवेलेबल सामान आहे ते सामान वापरून आपण हे सगळे दागिने तयार करणार आहोत. आणि आपल्याला हवे तसे दागिने तयार करून आपण व्यवसाय सुरू करू शकतो किंवा आपल्या स्वतःसाठी म्हणून दागिने तयार करून स्वतः वापरू शकतो, गिफ्ट देऊ शकतो आपल्या परिजनांना. असे हे सगळे दागिने आहेत आणि अतिशय रॉयल लुक येत आहे आपल्या ह्या ठुशीला या सोनेरी मण्यांमुळे. तर ह्या ठिकाणी आपला हा राऊंड पूर्ण झालेला आपण बघू शकतो आणि आपली ठुशी ही अतिशय सुंदर असा त्याला रॉयल लुक आलेला आहे. इथे आपला शेवटचा मणी सुरू आहे आता आणि हा झाला आपला शेवटचा सोनेरी मणी टाकून ह्या ठिकाणी आपण आता गाठ मारून घेणार आहोत शेवटच्या मणी झाल्यावर. आणि गाठ मारल्यामुळे आपली प्रत्येक लेयर ही सिक्युअर राहते, त्यासाठीच आपण दरवेळेस गाठ मारून घेतो. तर अशा प्रकारे गाठ मारल्यानंतर आपण कधीच आपला धागा हा लगेच तोडत नाही, कारण त्याला आपल्याला अजून मजबूती द्यायची असते. तर गाठ मारून झाल्यावर सुद्धा आपण तो धागा शेजारच्या मण्यांमधून नेहमीच ती सुई पास करतो, म्हणजे आपल्या दागिन्याला मजबूती येते. आणि ह्यावेळेस आपण काय करणार आहोत, ही सुई पास केल्यानंतर हा पूर्ण जो राऊंड आहे त्या राऊंडमध्ये पूर्ण ती सुई पुन्हा पास करून पूर्ण राऊंडला आपण पुन्हा मजबूती देणार आहोत. तर अशा प्रकारे आपण पूर्ण राऊंडभर ती सुई पुन्हा पास करणार, म्हणजे आपला दागिना जो आहे तो मजबूत होतो. तर अशा प्रकारे आपण पुन्हा पुन्हा ती सुई पास करत आहोत आपल्या शेवटच्या राऊंडमधून. तसंच आपण आतल्या राऊंडला आपण करणार, धाग्याची मजबूती येण्यासाठी पुन्हा पास करणार. तर अशा प्रकारे आपली ठुशी तयार झालेली आहे. आज आपण ही गळ्याभोवती असणारी रॉयल लुकची सोनेरी आणि पांढरे मोती वापरून केलेली ठुशी बघितली. हे आहे आपल्या ठुशी ह्या सिरीजमधलं डिझाईन नंबर 1. काल आपण बेसिक ठुशी बघितली आणि त्याआधी महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये आपण कर्णफुले, बांगड्या आणि बाजूबंद बघितलेले आहेत. तर असेच वेगवेगळे डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा उखास क्रिएशन आणि कमेंटमध्ये कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणता दागिना बघायला आवडेल ते. तर भेटूया पुन्हा नवीन डिझाईन घेऊन. थँक्यू फॉर वॉचिंग.